रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिपीनंतर भिवंडीच्या सीमेवरून वाहणारी कामवाडी नदीसुद्धा तेथील पाणी पातळी वाढलेली आहे। परंतु ही पाणी पातळी वाढताना या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावरती जलपर्णी होती आणि ही जलपर्णी आता या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून आलेली आणि ती पाण्याच्या प्रवाहानंतर वाहून येऊन नदीनाका येथील जो ब्रिज आहे त्या ब्रिज खाली अडकून पडलेले आहे। जर ही अशीच अडकून राहिल्यास या ठिकाणचा पाण्याचा प्रवाह जो आहे हा मोठ्या प्रमाणात म्हणजे पुढे जाणं हा थांबू शकतो आणि त्यामुळे ज्या नजीकच्या शेलार ग्रामपंचायत असेल किंवा भिवंडी शहराचा जो भाग आहे त्या भागामध्ये पाणी शिरू शकतं आणि अशा परिस्थितीत ही जलपर्णी काढणं गरजेचं आहे। परंतु कुठल्याही प्रशासनाचं ही जलपर्णी या ठिकाणून काढून टाकावी याकडे कुठलंही लक्ष नाही आहे आणि त्यामुळेच ही वाढलेली जलपर्णी आता या नदीनाका येथील ब्रिज खाली अडकून पडल्यानं एक वेगळाच धोका निर्माण झालेला आहे। भिवंडी संजय भोई, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।